नमस्कार, संगीतास क्रोशे आर्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आपण क्रोशाची फ्लॉवर ज्वेलरी पाहतोय। त्या सेगमेंटमधला आपला हा चौथा व्हिडिओ आहे आणि आज आपण कंबरपट्टा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। आता आपण हा बेल्ट जो आहे कंबरपट्टा तो बनवून घेणार आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य म्हणजे बीड्स। इथे मी 55 सेंटीमीटर म्हणजे साधारण 21 इंचाचा हा लांब कंबरपट्टा बनवलेला आहे। तुम्हाला ज्या साईजचा हवा आहे त्या साईज प्रमाणे तुम्ही तो कंबरपट्टा बनवून घेऊ शकता। इथे मला बरोबर 175 बीड्स लागलेले आहेत 4 mm चे 55 सेंटीमीटरचा लांबीचा हे याचा पट्टा बनवून घेण्यासाठी। हा कसा बनवायचा तो मी सांगते। हे 55 सेंटीमीटरचा पट्टा आहे। याला मी त्याच्या तिप्पट लांबीचा दोरा यूज केलेला आहे। मी आता इथे छोटासा बनवून घेते। छोटासा दोरा घेते। इथे तंबूस घेतलेला आहे। तुमच्याकडे तंबूस अवेलेबल नसेल तुम्ही दोऱ्यात बनवू शकता। मी सुद्धा हा जो कडक व्हाईट दोरा आहे तो वापरलेला आहे सुईने। तर छोटंसं दाखवायचं आहे म्हणून मी तंबूसमध्ये दाखवते तुम्हाला। एकच लांबच्या लांब दोरा घ्यायचा आहे आणि त्याची ही 2 टोकं सुईने। आता इथे तंबूस आहे त्यामुळे मी सुईचा वापर करत नाही आहे। सुईचा वापर करता दोन्ही टोकांना एक बीड्स टाकणार आहे हे पाच। आणि तिसरा जो बीड आहे तो एका टोकामध्ये टाकून पुन्हा दुसरं टोक पण त्याच्यात टाकणार आहे। आता इथे तंबूस असल्यामुळे तो प्रॉपरली दिसत नसावा तुम्हाला। आणि दोन्ही टोकांमध्ये टाकून हा बरोबर सेंटरला आपल्याला इथे घेऊन यायचा, जेणेकरून आपला हा शेप रेडी होतोय जो आपल्याला हवा आहे। पुन्हा पुढे तसंच एक बीड्स डाव्या टोकाला, एक उजव्या टोकाला आणि हा जो तिसरा बीड आपण घेणार तो दोन्ही टोकांमध्ये घालायचा आहे आणि असं खेचायचं बरोबर सेंटरला। हे पण हा आपला असा कंटिन्यू शेप येत जाणार। एक उजव्या साईडला, एक डाव्या साईडला आणि एक दोन्ही टोकांमध्ये पण उलट सुलट। हे पहा अशा पद्धतीने आपला हा शेप येत जातो। असं हे मी बनवून घेतलेलं आहे। आता याचा जो सेंटर पॉइंट आहे तो काढायचा आहे आपल्याला। हा सेंटर पॉइंट आहे, हा बघा। या सेंटर पॉइंटला आपल्याला एक मधोमध फ्लॉवर ठेवायचं आहे आणि त्याला स्टिच शिवून घ्यायचं आहे। तुम्ही स्टिक पण करू शकता, पण मी स्टिक करणं प्रिफर न करता शिवणं प्रिफर करते, जेणेकरून हे प्रॉपर फिक्स राहतं। हा सेंटर पॉइंट आहे, तिथे दोरा घालणार। हा सेंटरचा मणी आहे आपला, त्याच्या बाजूला दोरा घातलाय पहा। पुन्हा त्या मण्याच्या बाजूने इथून परत दोरा घालून येलो कलरला खेचायचं आहे। पण खेचताना एवढं लक्षात ठेवायचं की याचा फ्लॉवरचा शेप चेंज होऊ नाही द्यायचा। हे पहा, जेणेकरून हे आपला आता इथे फ्लॉवर फिक्स झाले। अजून एक दोरा घालायचा आणि इथे स्टिक करून गाठ मारून टाकायची, जेणेकरून हे फ्लॉवर इथे फिक्स झालं। हे फ्लॉवर इथे फिक्स झालं।
अशाच पद्धतीने इथे 2 अजून मी फ्लॉवर स्टिच करून घेणार आहे। हे पाहत आहे आपण ह्याला तिन्ही फ्लॉवर जॉईन करून घेतलेली आहे। आता आपल्याला इथे मागे लेस लावू शकतो आपण। इथे पट्टी जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर। आता माझ्याकडे लेस नाही, मी ही जी नॉर्मल लेस आहे, पट्टी नाही आहे पण ही नॉर्मल दोरी आहे गोल्डन कलरची, ती यूज करणार आहे। त्यासाठी मी वरतून खाली घेणार आणि इथे कुठेही मध्ये दिसू नये म्हणून फ्लॉवरच्या मागच्या साईडने परत हे असं घालणार, मध्ये कुठेही न घालता, म्हणजे हे फुलाची मागची बाजू येते त्यामुळे हे असं बाहेर आलेलं गोल्डन कलरचं टोक दिसणार नाही आणि हे असं आतमध्ये हाईड होऊन जाईल। हे पहा अशा पद्धतीने इथे आपण मागे स्टिक करणार आहोत। नंतर इथे सुद्धा असं एका ठिकाणी घालायचं आहे आपल्याला, जिथे पॉसिबल होईल तिथे। तिसऱ्या फुलाच्या इथे सुद्धा आपण एकदा घालणार आहोत। हे पहा तिसऱ्या फ्लॉवरला पण घातलेले आणि चौथ्या वेळी इथून असं बाहेर काढायचं असं सिंपल बाहेर काढू शकता किंवा मग इथून घालून असं बाहेर काढायचं। हे पण दोन्ही साईडने आपण हे असं घालून घेतलेलं आहे आणि मध्येही फ्लॉवर्स आहेत। आता हे दोन्ही साईडने आपल्याला बरोबर सेम साईजमध्ये घ्यायचं आहे। हा सेंटर पॉइंट आणि या टोकांना गाठ मारून घ्यायचे। आणि आता ही बॅक साइड जी आहे ते प्रॉपरली फिट ठेवून इथे एक एक स्पॉट आपल्याला ग्लू स्टिकचा लावायचा आहे, जेणेकरून हा दोरा आहे हा प्रॉपरली त्याला स्टिक होऊन राहील। हे पहा अशा पद्धतीने पुढचं सुद्धा आपल्याला हे प्रॉपरली स्टिक करून घ्यायचं आहे। हे पहा असं स्टिक केलेलं आहे आपण प्रॉपर अगदी बरोबर मधल्या बेल्ट्सना। आणि हे थोडासा लांब असा दोरा ठेवलेला आहे जो आपल्याला बांधायला मागच्या साईडला यूज होणार आहे। अशा प्रकारे रेडी झालेला आहे आपला कमरपट्टा। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळतील। धन्यवाद।